देवरुख संगमेश्वर मुख्य रस्त्यावरून आत 1 किलोमीटर अंतरावर केवळ 17 मुलांची पटसंख्या असलेली जिल्हा परिषद शाळा कोसुम नंबर 2 या शाळेच्या परिसरात पाऊल ठेवल्यावर जाणवते ती शिक्षकांची उपक्रमशीलता। केवळ द्विशिक्षकी शाळेत 1ली ते 4थी पर्यंतच वर्ग, ग्रामस्थांच्या सहभागातून नटलेला स्वच्छ सुंदर देखणा परिसर, शाळेबाहेरचे वरांडे अत्यंत बोलके, मुलांच्या प्रेमळ हातांनी वाढलेली रोपटी आणि जांभळ्या कमळ फुलांनी फुललेला छोटासा जलकुंड, परिसरात लावलेले हापूस आंबे, नवीन होऊ घातलेली रोपवाटिका, औषधी वनस्पतींची लागवड विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक जाणीवा सजग करण्यास मदत करतात। शाळेच्या बाजूला असलेली अभ्यासिका स्वयं अध्ययनास प्रवृत्त करते। येथे शिकतात मुलं कृतीयुक्त गणित आणि कविता। किती आले रे सांग? 5 किती आले बुक? हे ना एकदम सगळे सांगितले। हां एकदम नको सांग। किती आहेत? त्यांनी सगळे सांगितले 3 बरोबर ना? आणि हे किती आहेत? 2 किती आहेत? 2 किती आले एकूण? 5 झाले ना? तो 5 आकडा काढशील तू? इथे 5 आकडा काढशील? काढ बघू। स्टार्ट ओंकार इकडे चला बघा। शाबास टाळ्या वाजवा सगळ्यांनी बरोबर आहे ना? आता परत आणखी खेळूया आपण। तुम्हाला खेळ आवडतो ना? हां तुम्हाला असं आवडतं की नाही गणित खेळायला? हां हां तू टाक। अरे वा किती आलं? हां दुसरा टाक। हा पण टाक। उडव ना असं खेळायचं। आपण सापशिडीत खेळतो ना तसं। किती आले बघ मोज? 1 2 3 4 5। हां हे 5 आणि हे किती? 1 किती झाले एकूण? 6। 6 आकडा तुला येतो लिहिता? शाबास बाजूलाच असलेल्या घसरगुंडीचा घेतात आनंद फावल्या वेळेत। Jack and Jill went up the hill to fetch a pail of water. Jack and Jill went up the hill to fetch a वर्गाचे कोपरे विज्ञान, भूगोल, इतिहास, कार्यानुभव यासारख्या विषयांनी भरून गेलेले। वर्ग भिंतीवर वेगवेगळ्या विषयांवर काढलेली तैलचित्रे मुलांना आकर्षित करतात। शाळेची अंतर्गत सजावट ही शिक्षकांच्या उपक्रमशीलतेचं प्रतीक वाटतं। एक मुलगा आहे त्याला कलेची म्हणजे संगीत तबल्याची आवड आहे। तो आत्ता त्याला देवरुखला क्लासमध्ये त्यांनी पालकांना सांगून त्यांनी पालकांनी घातलेलं आहे। त्याला संगीत विशारद म्हणून एक आमचा करण्याचा मानस आहे। ग्रामस्थांनी संपूर्ण आत्ता जे दिसतंय पूर्णपणे ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलं। जवळजवळ 1.5-2 लाख रुपये वर्षभरात आम्ही सगळं हे एकत्र केले आणि त्यातूनही सगळं आम्ही उभं केलं। सुविधा त्याच्यामध्ये आम्ही असं एक उद्दिष्ट ठेवलं होतं की भौतिक सुविधांमधून गुणवत्तेचा विकास झाला पाहिजे। मुख्याध्यापकांचा असलेला सृजनात्मक दृष्टिकोन शाळाभर जाणवत होता। इतकंच नव्हे तर संगणकावर मुलांनी केलेलं शाळेचं सादरीकरण बरंच काही सांगून जातं। या शाळेच्या विकासासाठी इथल्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन 1,78,000 रुपये शाळेला दिलेत। या देणगीतूनच शालेय वातावरण आनंददायी करण्याचा प्रयत्न इथल्या शिक्षकांनी केलेला आहे। शिक्षकांसह ग्रामस्थ देखील कौतुकास पात्र आहेत।
ग्रामस्थांना या शाळेबद्दल अभिमान तर आहेच, पण त्याचबरोबर शासनाकडून मत्तीची आणि प्रेरणेची अपेक्षा बाळगून आहेत. पूर्ण जो शैक्षणिक खर्च आहे त्यामुळे तुम्हाला हे काम दिसतंय, शैक्षणिक उठाव झालेला आहे. म्हणजे आम्ही ग्रामस्थांकडनं जवळजवळ 1,78,000 रुपये गोळा केलेत. म्हणजे आश्चर्य वाटेल, आमच्या शाळेत 20च मुलं आहेत, पण त्यांच्या पाठीमागे किती आर्थिक मदत बघा. म्हणजे लोकांनी विचार नाही केला असं की 20 मुलांसाठी आपण एवढ्या शाळेसाठी काय खर्च करायचा. 1,78,000 म्हणजे साधी रक्कम नाही आहे एका शाळेसाठी. तर आता एवढं जर ग्रामस्थ करतायत, लोक करतायत, तर शासनाकडनं सुद्धा आम्हाला आर्थिक पाठबळ हवंच, परत प्रेरणा पण हवी त्यांच्याकडनं. वेळोवेळी आम्ही काही जर काही याच्यासाठी गेलो त्यांच्याकडनं आम्हाला पाठबळ मिळायला हवं. आर्थिक पण आम्ही सरकारजवळ हे करतो की अशा शाळेंना तुम्ही आर्थिक काहीतरी, जसं ग्रामस्वच्छता अभियानात जसं देतात बक्षिसं असतात, तशी पण ह्या एक अशी जर बक्षिसं ठेवली राज्य पातळीवर तुम्ही, तर आणखीन सगळ्या शाळेतनं, म्हणजे आमच्याच नाही आजूबाजू सगळ्या शाळेतनं याला उठाव मिळेल. ग्रामसभेच्या गोष्टी केवळ कागदावर उतरून चालणार नाहीत, जर त्या प्रत्यक्ष उतरायच्या असतील तर सारे मिळून आम्ही होणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून ही शाळा एक आदर्श शाळा म्हणून गणली जाते.